त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीतील सुंदरवड येथे नागरिकांना रस्ता उपलब्ध नसल्याने चिखलातून ये-जा करावी लागत आहे. या संदर्भात या नागरिकांनी नगर परिषद तसेच तहसील कार्यालय यांच्याकडे लिखित तक्रारीही दाखल केल्या. 13 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय येथे झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार गणेश जाधव यांना याबाबत तात्काळ माहिती घेऊन रस्ता तयार करून देण्याचे आदेश केले होते. यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार या देखील या मीटिंग मध्ये उपस्थित होत्या. नगर परिषद हद्दीतील सुंदरवड येथे नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने चिखलातून विद्यार्थी तसेच नागरिकांना रस्ता काढावा लागतोय. नगर परिषदेने याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित विभागांना सांगितले. आपला सुरेश हरी झोले. आणि काय समस्या आहे आपल्या समाजात असं एक आज 30-35 वर्षापूर्वीपासून आपली पब्लिक इथं पुनर्वसन झालेलं आहे. यांना दंड झाले त्याच्यानंतर शासनाने दंड केले. हे नाशिक करून दंड भोगून आले लोक आमचे. त्याच्या कोर्टामधून दंड भोगून आलेले आहेत. त्याच्यानंतर घरपट्ट्या झालेले आहेत. नळाची लाईन केलेली, लाईटची फक्त सुविधा नाही, रस्त्याची सुविधा नाही. आमचे लहान लहान मुलं शाळेत वगैरे जाणार कसे कुठून जाणार? एवढा चिखल पाणी, रस्ता नाही, काहीच नाही. या संदर्भात आपले काही नागरिकांनी समजा तहसीलदार असेल, नगरपालिका असेल, काही पत्रावर केला का या संदर्भात? नाही, त्यांनी काय आलेच नाही. ते इथं फिरून पाहते नाही. आम्ही जातोय 50 टाइम जावं तर त्यांनी आज करतो उद्या करतो, ही काहीच सुविधा करते नाही ते. त्याच्यामुळे आपल्याला कसं येणे डायरेक्ट आपल्याला एक तर रस्त्याची लाईन रस्ता करून द्यावा. आमचे लहान लहान लेकरे आहेत, मोठ्याले माणसांना सुद्धा जाण्याचा रस्ता नाही. पाणी पाऊस झाल्यावर त्याच्यानंतर इकडे रस्ताच नाही, भरपूर चिखल आहे. आम्ही इकडे आडसऱ्यां करून पायी जायला सुद्धा रस्ता आमचा होता. जो रोड होता तो बंद करून टाकला आडसऱ्याने. वैवटी रस्ते बुजून टाकले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.